सकाळ सकाळी आमच्या या डुग्गे शेठचं दर्शन घेऊन झाली दिवसाची सुरुवात. तर जय शिवराय मित्रांनो. आमच्या डुग्गेची झोप होत नाही तेच मी कॉलेजला पोचलेली असते. लॅबमध्ये गेल्या गेल्या ह्या दोघींच्या काहीतरी गप्पा गोष्टी चालू होत्या. त्यांच्या गप्पा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व न होता थोडा वेळ प्रॅक्टिकल करून आम्ही जाणार होतो घरी. घरी जायचं कारण असं होतं की आमचं मराठीचं लेक्चर न होता तिथं त्याच्याऐवजी गेस्ट लेक्चर होणार होतं. मॅडमने प्रेझेंटीच्या नावाखाली बसवायचा प्रयत्न तर केला होता पण आम्ही काय बसलो नाही. म्हटलं आता घरी जाऊन झोपावं, पण घरी जायच्या ऐवजी तर रस्त्यातच मध्ये ट्रॅफिक लागलं होतं, तिथंच 1.5-2 तास गेले. न लेक्चर करता लवकर घरी जाऊ म्हणून आलो आणि इकडं आल्यावर ट्रॅफिकमध्ये तेवढाच वेळ गेला. आम्ही एकतर कधी लेक्चर बंक करत नाही आणि जेव्हा करतो तेव्हा हे असा कुठं नव्हतो. जाऊ द्या, आता बोलण्यात काहीच फायदा नाही. 1.5-2 तास आधीच थांबले होते, त्याच्यात अजून जर थांबले असते तर मग लईच वेळ गेला असता. म्हणून मग मी दादालाच फोन करून न्यायला बोलवलं. ट्रॅफिक लईच होतं त्याच्यामुळे त्याला पण यायला बराच वेळ गेला. हा तर आमच्या घराच्या इथला रोड आहे, तुम्हाला काही या रोडला ट्रॅफिकच नाही दिसणार. आणि तुम्ही पण असा कधी विचार केलाय का कॉलेजमधून लेक्चर बंक करावं आणि घरी जावं आणि पुढे येऊन असं काहीतरी कुठं न होईल? तुमच्याबरोबर पण असं कधी काय घडलं आहे का? कमेंट करून नक्कीच सांगा. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. आणि त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो पण करा.